हा व्हिडिओ बघण्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र समीर आणि तुम्ही पाहतात बोधियुग। बोधियुग, बुद्ध आणि त्यांच्या धम्माची उत्क्रांती। तर मित्रांनो, आपण आतापर्यंत बघितलं की सुप्त पिटकामध्ये गौतम बुद्धांनी सामान्य माणसाला बुद्ध धर्माचं पालन कसं करावं यासाठी उपदेश दिलेला होता। तर मित्रांनो, विनय पिटकामध्ये बौद्ध भिक्खू आणि भिक्षुणींनी कोणत्या नियमांनी बौद्ध मार्गाचे पालन केलेले पाहिजे हे सांगितले आहे। तर मित्रांनो, तिसऱ्या नंबरचं अभिधम्म पिटक हे तुम्हाला बौद्ध धर्माचं तत्वज्ञान सांगतं। अभिधम्म पिटक हे तुम्ही हमेशा लॉजिकली विचार करायला पाहिजे, लॉजिकली डिसिजन घेतले पाहिजे आणि तुम्ही तुमचं मानसिक आरोग्य कसं समतोल ठेवताल याची सगळी माहिती या पिटकामध्ये तुम्हाला मिळते। तर मित्रांनो, हीच तर खासियत आहे बौद्ध धर्माची, ती तुमच्या डिरेक्टली मानसिकतेवर प्रहार करते आणि तुम्हाला लॉजिकली विचार करायला प्रेरणा देते। या पिटकामध्ये मनाचे एकूण 52 अवस्था आणि 89 बुद्ध मार्ग याचे वर्गीकरण दिलेले आहे। मित्रांनो, अभिधम्म पिटकामध्ये 7 ग्रंथ आहेत, जसे की धम्मसंगिनी, विभंग आणि कथावत्तू। उदाहरण घ्यायचं झालं तर मनाचे 5 स्कंद रूप, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान याचे विश्लेषण यामध्ये आढळते। मित्रांनो, सिंपल बोलायचं झालं तर अभिधम्म पिटक हे तुम्हाला तर्कशुद्ध विचार करायला भाग पाडते, तुमचं ज्ञान हे एककेंद्रित करतं आणि तुम्हाला प्रगती पथावर नेण्यासाठी तुम्हाला मदत करते। अशा प्रकारे आहेत त्रिपिटकाचे 3 प्रकार आणि जे तुम्हाला भिक्षूंना आणि सगळ्यांना बुद्ध मार्ग कसा जगायचा याचे तत्वज्ञान देते। तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।